नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अजितदादांचं आज अंत्यसंस्कार झाले आणि खरोखर एक उत्तम नेता आपल्यातून निघून गेला. पण या सगळ्या गोष्टी होत असताना येऊया पुढच्या विषयाकडे. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मला आता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो, की तो जो विमानाचा ब्लॅक बॉक्स होता आणि त्या सगळ्या गोष्टींची चौकशी आपण म्हटलं पुढे होईल, काय होईल, नक्की कशामुळं झालं, काय झालं, ती चौकशी आता होते, सांगितलं जातंय, पण त्यातून काय आउटपुट निघतोय, या सगळ्या गोष्टी. आता माणूस तर आपला निघून गेला, कारण त्या आता काही गोष्टी जरी उलगडल्या किंवा जरी त्या विमानाची चुकी असली, त्या कॅप्टनची चुकी असली, त्या कंपनीची चुकी असली, तरी आता माणूस काही पुन्हा येऊ शकत नाही. पण मी म्हटलं होतं, की चौकशी होणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामागे खरोखर काही आहे का? किंवा या सगळ्या गोष्टी फार विदारक होत्या. जे काही घडलं ते इतकं भयंकर होतं आणि शेवटी दादांचा चेहरा देखील आपण पाहू शकलो नाही. इतका भयंकर मृत्यू आणि इतकं जे काही ते सगळं घडलं, ते कधीही कोणासोबत, शत्रूसोबत देखील असं घडू नये, असं प्रत्येकाला वाटतंय आणि दादा आपल्यातून निघून गेले. सकाळी 11-12च्या सुमारास अंत्यविधी झाला आणि अनेक दिग्गज नेते, अनेक लोकं, जनसामान्य सगळी लोकं तिथं जमली. सगळ्यांना वाटत होतं, प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजल्या, त्यांनी याविषयी कुठेतरी एक भावना व्यक्त केली, की अजितदादांसारखा माणूस गेला आणि बाकीची जे काही सहकारी होते ते देखील अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती आपण बघितल्या. मग अनेक नेते असतील, अनेक ते संपादक असतील, तुमच्या पेपरचे किंवा न्यूज चॅनलचे, यांनी भरभरून दादांविषयी लिहिलं, सगळ्या गोष्टी काही केल्या. पण 11 वाजता सकाळी अंत्यविधी झाल्यानंतर किती वेळ, आता मी व्हिडिओ बनवतोय ना, एक 5-6 वाजले असतील आता. किती वेळमध्ये गेला? मोजून 7 ते 8 तास गेले असतील. पण 7 ते 8 तास गेले नाहीत तर लगेच राजकारण आमचं सुरू झालं. काय आहे माहिती आहे का? आपण खरोखर म्हणजे आता काय बोलू मला समजत नाहीये, पण अशा शिव्या वगैरे येतात तोंडात, पण आत्ताचा वेळ चांगली नाहीये ती शिव्या देण्याची. सायंकाळच्या शिव्या वगैरे द्यायच्या नसतात. पण आम्ही इतकी खालच्या थराला गेलेली माणसं आहोत ना, इतक्या खालच्या थराला, की आम्हाला त्याचं काय पडलेलंच नाही कुठल्या गोष्टीचं. काय घडलंय नक्की आणि काय आपण बोलतोय, आपण काय परिस्थिती आहे याचं आपल्याला भानच नाही राहिलंय. 5-6 तास गेले नाहीत, 5-6 तास. लगेच अजितदादांच्या नंतर राष्ट्रवादीतले नेते हळू राजकीय सगळ्या गोष्टी बोलू लागले. म्हणजे एखाद्याला वाटेल काय, आयला एवढा मोठा माणूस गेला, आपला आधार गेला, आपण काय बोलतोय, कशासाठी बोलतोय, काय म्हणून बोलायचंय, काय राहिलंय आपल्या हातात, या सगळ्या गोष्टी माणूस विचार करतो. मी काय म्हणतो, भले 4-5 दिवस जाऊ द्या, 2 दिवस जाऊ द्या, निदान आजचा दिवस तरी जाऊ द्या. त्याच्यानंतर बघू पुढची येणारी सकाळ, मग काय राजकारण करायचंय, पुढच्या खेळा, पुढची वाटचाल कशी करायची, या सगळ्या गोष्टी पाहूया नंतर. अजितदादा गेले नाहीत तर राष्ट्रवादीतल्या त्यांच्या पक्षातल्या अनेक लोकांचं मत सुरू झालं हळू. संजय राऊतांकडे येतोच मी. पहिले हे सांगतो तुम्हाला, की आता अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणून जर काय करायचं असेल, तर त्या सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा महाराष्ट्र राज्याचं. उपमुख्यमंत्री करा महाराष्ट्र राज्याची. ठीक आहे, काय हरकत नाही. पण कशासाठी? काय म्हणून? अजितदादांचा मृत्यू होणं, ते एक शासकीय किंवा प्रशासकीय सेवेमध्ये होते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, हे सगळं आम्हाला मान्य आहे. पण याचा अर्थ असा होत नाही, की लगेच आम्ही या सगळ्या गोष्टीचं भावनिक भांडवल करून कुठे ना कुठेतरी नको त्या गोष्टी आम्ही बोलत बसू. नको त्या गोष्टी आम्ही बोलत बसू. असं जर करायचं झालं, तर असे कित्येक आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्या लोकांचे मृत्यू होतात. याचा अर्थ असा होत नाही, की आम्हाला लगेच त्या सगळ्या गोष्टी पदरात पाडून घ्यायच्यात, त्यांची जागा आम्हाला लगेच घ्यायची आहे. अजितदादांची जागा पुन्हा येणं अशक्यच आहे. सुनेत्राजी पवारांना उपमुख्यमंत्री करणं याच्याबद्दल दुमत नाही आहे किंवा ती खरी श्रद्धांजली असेल, निश्चित असेल. पण याचा अर्थ असा होत नाही, की लगेच आम्हाला ते सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. अरे थोडा वेळ थांबा, थोडंसं काहीतरी पहा, थोडंसं काहीतरी, की लगेच चालू झालात. लगेच जागा घेण्यासाठी आता पुढे तर अजून काय बघायला मिळेल काय सांगू नाही शकत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ, चांगली गोष्ट आहे, या एकत्र या, निश्चित या. कोणीतरी एखादा पक्ष विरोधक पाहिजे जो स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल महाराष्ट्रामध्ये. पण जरा थांबा तरी, अरे आग तरी, चितेची आग तरी विझू द्या. अजून धगधगत असेल तिला विझू द्या तरी, मग बघू राजकारण चाललं काय करायचं ते. थोडासा जरा कॉमन सेन्स ठेवा, थोडासा जरा काहीतरी थोडासा ठेवा, जनाची नाही मनाची ठेवा. ते संजय राऊत तर काय म्हणजे, हा माणूस आहे ना, हा माणूस संजय राऊत नावाचा हा माणूस आहे. काय बोलावं, कुठं बोलावं, कधी बोलावं, याची थोडीशी पण काही त्यांना आहे नाही. थोडीशी पण काही नाही आहे. म्हणजे संजय राऊतांनी आरोप केला आहे, की भारतीय जनता पार्टीनं 2-2 पानं, 3-3 पानं दादांविषयी लिहिली. ज्या भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावरती 70,000 कोटींचा आरोप केला होता, की तुम्ही घोटाळा केले. मग ते आता सगळ्या गोष्टी माफ करून टाका. माफ करून टाका. तो घोटाळा आहे. तो आहे, नाही आहे, तो सिद्ध व्हायचा आहे.
सिद्ध झाल्यानंतर बघू. आता दादा तर नाही आहे तिथं, त्या सगळ्या प्रक्रियेमधून ते आता नाही आहे तिथं. आता माणूस गेला, सगळ्या गोष्टी संपल्या. त्यातूनही जर कोर्टाने किंवा तुमच्या सगळ्या कायद्याने जर त्या गोष्टी सिद्ध होत असतील किंवा सिद्ध नसतील होत, तर ती पुढची बाब आहे. तुम्ही लगेच कशाला या सगळ्या गोष्टी बोलताय? भारतीय जनता पार्टीने आरोप केला किंवा भारतीय जनता पार्टीतल्या अनेक लोकांवरती कुठल्या भ्रष्टाचाराचे आरोप असतील, इकडे सत्ता आल्यानंतर इकडचे आरोप निघतील. इकडे सत्ता आहे त्यामुळे इकडचे आरोप दाबले जातात किंवा निघतायत बाहेर. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही या सगळ्या गोष्टी लगेच काढल्या पाहिजेत. आम्ही या सगळ्या गोष्टीची लगेच पाठराखण केली पाहिजे. अरे कुठलं राजकारण तुम्ही सांगताय? दादा होते, त्यांनी स्वतः काही एका मुलाखतीमध्ये सांगितलंय की काय घोटाळा होता, माझ्यावरती काय आरोप झाले ते अजून सिद्ध व्हायचे आहेत. म्हणजे तुम्ही हे मान्य करताय का? संजय राऊत आज दादांचा अपमान करतायत. तुम्ही हे मान्य करताय का की दादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, तो सरकारने माफ करावा? म्हणजे तुम्ही असं म्हणताय का? आम्हाला नाही आज अजून तरी वाटत. सिद्ध होऊ द्या. जेव्हा होईल तेव्हा आपण बोलू, बिंदास बोलू त्याच्यावरती. जो चूक आहे ते चूक आहे. ते निश्चित चूक आहे. त्याला पाठराखण कुणाची नाही आहे. 70,000 कोटी म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. पण ते सिद्ध होईल तेव्हा आपण मान्यच करू, निश्चित मान्य करू. पण थोडा अरे थांबा तरी. एखादा दुसरा दिवस तरी उजाडू द्या. अजून मी तुम्हाला आज सांगतो, अजून महिन्या 2 महिन्यानंतर कोण अजित पवार, कोण अजितदादा, राजकारणातून हळूहळू सगळी लोकं विसरून जातील, बाजूला होऊन जातील. असे दिग्गज नेते आले गेले, आमच्या इथल्यांना काही स्वैरसूतक नाही आहे त्याचं. अजितदादांकडून शिकून घ्या. त्यांची एखादी चांगली गोष्ट आत्मसात करा. 6 वाजता उठून काम करण्याची पद्धत जरा प्रत्येक राजकारण्यांना अवलंबावी. दादांसारखी जनतेसाठी काहीतरी चांगलंच घडेल, भलं होईल. जशी बारामती त्यांनी सुधारवली, पुण्याचा काही भाग सुधारवला, जिथं जिथं त्यांना सुधारवता आलं तिथं तिथं जाऊन बघा ती शहरं ती कशी आहेत, ती खेडेगावं कशी आहेत, काय तिथं त्यांनी केलंय. प्रत्येकानं त्याचा अभ्यास करावा थोडासा. पण कुठेतरी या घटनेचा भावनिक आधार घेऊन, कुठेतरी या घटनेचा भावनिक सगळा लेबल लावून काहीतरी नको तसल्या गोष्टी करून राजकारण बिघडवू नका. सुनेत्राजी पवारांना उपमुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे सरकारमधली लोकं ठरवतील. त्यांना काय वाटतंय, काय नाही वाटतंय, ती शासकीय गोष्ट आहे. असं कोणालाही काही आपण करू शकत नाही आहे की लगेच उपमुख्यमंत्री करा आणि लगेच एक असं होत नाही. असं कधी होत नाही. ते ठरवणारे आहेत, ठरवतील. त्यांचे आरोप सिद्ध झालेत, नाही झालेत, ते माफ करायचे, नाही करायचे, या सगळ्या गोष्टी अजून पुढे आहेत. अरे त्या बिचाऱ्यांना अनंतात विलीन तर होऊ द्या. इतका भयंकर ते सगळ्या घटना घडली आहे. इतकी भयंकर, दादांचा चेहरा देखील कुणी पाहू शकलं नाही. इतकी भयंकर ती गोष्ट आहे, घटना आहे. आणि तुम्ही लगेच साला माईक घेऊन बोंबलत साले सुटताही साले नालायकागत. अरे थोडी जनाची नाही मनाची ठेवा, थोडीशी ठेवा. आम्ही काय करतोय, काय नाही करत याचं राजकारण्यांना थोडंसं भान असलं पाहिजे. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, की मेलेल्याच्या टाळावरचं लोणी खाण्याची आमची जी काही परंपरा आहे, आमच्या घाणेरड्या मराठी माणसाची, ती कधी जाणार नाही. यातून हे सगळं दिसून येत आहे. कुठेतरी आम्हाला सुधारलं पाहिजे. उपमुख्यमंत्री करायचं, नाही करायचं, काय आरोप, या सगळ्या गोष्टी गौण आहेत, बाजूला ठेवा. माणूस गेला निघून, सगळं गेलं निघून, काही राहिलं नाही आहे. काय होणार आहे? उपमुख्यमंत्री त्यांना करून काय फरक पडणार आहे आता? किंवा घोटाळा सिद्ध झाला न झाला, काय फरक पडणार आहे? माणूस तर निघून गेला, तो परत नाही येणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भान आपल्या नेत्यांनी ठेवलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं.